महाविकास आघाडीच्या वतीने रुई येथील अण्णाभाऊ साठे नगर येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनय आवटे यांनी रुई गाव आणि बापूस आवटे काका यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख करत जशी रुईकरांनी बापू काकांना साथ दिली तशीच साथ मला देखील द्यावी असे भावनिक आवाहन केले। विनय आवटे म्हणाले की बापूस आवटे काका आणि रुई गाव यांच्यात घट्ट नातं निर्माण झालं होतं। गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम काकांनी प्रामाणिकपणे केले। अडचणीच्या प्रत्येक प्रसंगी रुईकरांनी हक्काने काकांना आवाज दिला। सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील महिलांना सरपंच पदावर बसवण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही काकांच्या माध्यमातून झाले। हाच सामाजिक वारसा पुढे चालवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। तो वारसा टिकवण्यासाठी रुईच्या जनतेने मतांच्या माध्यमातून आशीर्वाद द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। यावेळी इचलकरंजीच्या नवनिर्वाचित नगरसेविका क्रांती आवळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी जबाबदारी माता भगिनींची असल्याचे त्यांनी सांगितले। 1500 रुपयांच्या आमिषासाठी आपल्या पुढील पिढ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करू नये, योग्य वेळी योग्य उमेदवाराची निवड करणं गरजेचं आहे असं सांगून त्यांनी रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल आवळे व पंचायत समितीच्या उमेदवार वेदिका आवटे यांच्या हात व शिट्टी चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले। या प्रचार सभेला माजी आमदार राजीव आवळे, अब्राम आवळे, राहुल आवळे, राजेश बेनाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ साठे, अशोक साठे यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली। सभेला काँग्रेस पक्ष, शिवसेना ठाकरे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।